नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पुत्रदोष किंवा संतान प्राप्ती संबंधित अनेक अडचणी येत असतात किंवा पितृदोषामुळे अनेक आपण जे काही कार्य करतो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही। तर पुत्र प्राप्ती म्हणजेच संतान प्राप्ती ही आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे। पण अनेक दाम्पत्यांना खूप प्रयत्न करूनही संतान सुख मिळत नाही। यामागे अनेक ज्योतिषकार सांगत असतात की तुमच्या कुंडलीमध्ये पुत्रदोष आहे किंवा पितृदोष आहे। हा दोष कुंडलीत असता तर संतान प्राप्ती होत नाही, गर्भाधारणाने अनेक अडचणी येतात, आपत्ती होतं पण टिकत नाही किंवा मूल आजारी पडणे किंवा सगळ्यांचा या सखोल अभ्यास केला असता उपाय केल्यानंतर समस्या दूर होऊ शकतात। पुत्रदोष किंवा पितृदोष जर आपल्याही कुंडलीमध्ये जर असेल किंवा हा दोष म्हणजेच कुंडलीतील आशा ग्रहांची स्थिती जी संतान प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण करते। हे दोष मूलतः पाचव्या भावाशी संबंधित असतात, कारण की पाचवा भाव हा संतान भाव मानला जातो आणि हा जो मुख्य भाव आहे या मुख्य भावावरून आपल्याला समजते। तर पाचव्या भावामध्ये बाधित असणे किंवा बाधित ग्रह असणे, दृष्ट किंवा या ग्रहांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो। तर पंचमेश म्हणजेच पाचव्या भावाचा स्वामी हा अशुभ ग्रहांच्या युतीत असणे किंवा राहू किंवा केतू किंवा मंगळ या ग्रहांच्या प्रभावाखाली असणे, पाचव्या भावावर असणारे शनी व राहू युती, तसेच विशेषतः कालसर्पदोष, पुत्रकारक ग्रह म्हणजेच बृहस्पती दुर्बल असणे किंवा पापग्रहांच्या दृष्टीत असणे, तर पितृदोष असल्यामुळे होणारे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। संतान प्राप्ती होत नाही, गर्भाधारणामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, मूल टिकत नाही, मुलांच्या आरोग्यात सतत त्रास होणे, आपत्ती असले तरीही आईवडिलांपासून दूर राहते, मुलांमध्ये वागणुकीची किंवा अभ्यासाचे प्रश्न, पिढी पुढे न वाढण्याचे प्रश्न, असे अनेक प्रश्न आपल्याला दिसून येतात। तर पुत्रदोष कशा प्रकारे ओळखावा हा आपण पाहूया। तर कुंडलीतील पंचम भावात राहू किंवा केतू असेल किंवा पंचमेश ग्रह 6, 8, 12 या भावामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला हा पितृदोष निर्माण होतो। त्यासोबतच गुरु हा ग्रह नीच राशीमध्ये आहे किंवा गुरु हा ग्रह अशुभ ग्रहांसोबत युती करून आहे, तर हा पुत्रदोष किंवा पितृदोष आपल्याला नक्कीच दिसून येतो। त्यासोबतच आपण उपाय पाहत असताना हा पितृदोष तुमच्याही कुंडलीमध्ये असेल तर नक्कीच आपण अनेक उपाय केले पाहिजे। तर उपाय कोणते आहेत? तर संतान गोपाल मंत्राचा जप करावा। ओम देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः या मंत्राचा दररोज 108 वेळेला जप जर केला तर गोपाल कृष्णाच्या कृपेने नक्कीच आपल्याला पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती ही नक्कीच होईल। त्यासोबतच गुरुवारचे उपवास करावे, कारण की बृहस्पती किंवा गुरुग्रह जे आहे त्यांची उपासना केल्यानंतरच आपल्याला जी आहे ते शुभफल प्राप्त होईल। पिवळ्या वस्त्रांचा वापर करणे किंवा व्रत उपवास करणे यासारखे अनेक आपण जर उपाय केले तर नक्कीच आपल्याला पुत्रप्राप्ती होईल। त्यानंतर पुत्र कामेष्ठी यज्ञ आहे किंवा संतती यज्ञ आहे। वंशवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी कुशल ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण नक्कीच हा यज्ञ केला तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल। त्यानंतर गुरुग्रहाची शांती आहे, जप आहे, हा जरी केला तरी नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल। बृहस्पती हा खराब असणे किंवा अशुभ स्थानामध्ये असणे किंवा पीडित असणे राहू किंवा केतू किंवा शनी ग्रहापासून, तरीही आपण या ग्रहांचा जप करून जर शांती केली तर नक्कीच आपल्याला ज्या पितृदोष आहे किंवा जो पुत्रदोष आहे तो नक्कीच दूरता होईल आणि नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल। अमावस्येच्या पिंडीदान किंवा गंगाजल अर्पण करून श्राद्ध तर्पण करणे हे देखील अत्यंत शुभकारक आहे। त्यानंतर नवग्रह शांती व पंचम भावाशी विशेष असणारे यंत्र स्थापन करून नक्कीच आपण शुभफल प्राप्त करू शकता। तसेच की पुत्रप्राप्ती यंत्र, त्यानंतर बृहस्पती यंत्र किंवा अनेक उपाय आहेत ते उपाय नक्कीच आपण करावे। त्यासोबतच आयुर्वेदिक औषधे व किंवा डॉक्टरांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा आहे।
पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी आरोग्य किंवा त्यासोबतच मेडिसिनचीही गरज पडते. ज्या किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टीची कमतरता आपण वाढवली आणि त्यासोबतच आपण धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून जो दोष आहे तो दोष झालेला असेल तोही दोष निघून गेला तर आपल्याला नक्कीच संतान प्राप्ती नक्कीच होईल. त्यासोबतच असे काही अनुभव आहेत की त्यामुळे आपल्याला जसे की राहू हा पंचम भावामध्ये आहे तर त्या पंचम भावामध्ये राहू आहे किंवा जो पंचमेश आहे तो जर अष्टम स्थानामध्ये जर असेल किंवा ज्या पंचमेशाची किंवा राहूची जर जप किंवा शांती केली तर नक्कीच आपल्याला पुत्रप्राप्ती ही दिसून येईल किंवा पुत्रप्राप्ती नक्कीच आपल्याला होईल. पुत्रदोष म्हणजेच नशिबाचा भाग असतो पण त्यावर उपाय नक्कीच आहेत. योग्य ज्योतिष सल्ला, श्रद्धा, संयम आणि संयोग उपाय केल्यानंतर संतान सुख नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. श्रद्धा ठेवा, उपाय करा आणि देवावर विश्वास ठेवा. हाच आपला सल्ला आपल्याला नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त करून देईल आणि नक्कीच संतान सुखसुद्धा आपल्याला प्राप्त होईल. तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो आणि आपण नवीन नवीन ज्ञान घेत असतो. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.